नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे 2014 सालापासून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं सरकार आलेलं आहे. मात्र या सरकारच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार हा प्रचंड वाढलेला आहे. आता जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातलं एक प्रकरण आहे. 6 कोटीचा रस्ता हाताने उकरतोय, म्हणजे 3.5 किलोमीटरचा रस्ता टाकला, 6 किलोमीटरचा 6 कोटीचा रस्ता अक्षरशः असा उकडून जातोय. म्हणजे भ्रष्टाचार हा एकाच गोष्टीत नाही. आज बघा, तो आपला फॉरेस्ट विभागाचा सुद्धा एक अधिकारी 45 लाखाची लाच घेताना काल सापडलाय. काय काम होणार आहे ती? PWDचे तर अनेक अधिकारी सापडतात. आता त्यात झालंय असं की एंटी करप्शनलाच हप्ते सगळ्या अधिकाऱ्यांचे. मग जो अधिकारी हप्ता देत नाही, जो विरोधातला आहे, जो इतर जातीचा आहे, त्याच्यावरती धाड टाकली जाते. म्हणजे ही देशाची सध्या अवस्था निर्माण झालेली, भयानक परिस्थिती झालेली आहे. तर जालना जिल्ह्यातलं नेमकं काय प्रकरण आहे? देवाभाऊच्या कार्यकाळामध्ये किती भ्रष्टाचार वाढलाय, देवाभाऊ किती भ्रष्टाचारी झालाय, तर या सगळ्या गोष्टींची आज चर्चा घेऊन आलोय. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे जालना जिल्ह्यातलं नेमकं कोणचं गाव आहे, काय आहे, आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि तेव्हापासून देशालाच गरगर लागली असं एकंदरीत आता जनता म्हणायला लागलेली आहे. या देशामध्ये राहणारे राजकीय नेते यांची सगळी पोरं बाळ सगळी परदेशाला सेटल झालेत. कोणाची अमेरिकेला, कोणाची जपानला, जर्मनला, ऑस्ट्रेलियाला, स्वित्झर्लंडला, वेगवेगळ्या ठिकाणी यांची मुलं सगळी तिथं सेटल झाल्यात आणि तिथं उद्योगपती म्हणून फिरतात. इथं भ्रष्टाचार करायचा आणि इथला सगळा पैसा तिकडे घेऊन जायचा, अशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे देशामध्ये. 2010, 11, 12 साली अण्णा आंदोलन सुरू झालं आणि ते निवळ काँग्रेसमध्ये जो भ्रष्टाचार होत होता त्या कार्यकाळामुळे झालं. नरेंद्र मोदींचं सरकार आलं 2014ला, लोकांनी निवडून दिलं. लोकांना वाटतं की आता देशामधला भ्रष्टाचार संपून जाईल, भ्रष्टाचार होणार नाही, नरेंद्र मोदीला काय बायका लेकर कोणीच नाही, त्याच्यामुळे हे पैसे कोणासाठी कमवल, कोणासाठी नेणार आहे पैसे, असं लोकांना वाटलं. आणि त्या आशेनं लोकांनी नरेंद्र मोदींना निवडून दिलं, मतदान दिलं. मात्र त्याचं झालं उलटच की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्येच भयान भ्रष्टाचार फोफावला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये बीप एक्सपोर्ट मध्ये देश दुसऱ्या क्रमांकावरती गेला. उत्तर प्रदेश हे देशात पहिलं राज्य असं बनलं की त्यातून सर्वाधिक बीप एक्सपोर्ट केला जातोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे जे सरकारनं जे मुद्दे मांडले होते की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, सबका साथ सबका विकास, असं जे सगळं सांगितलं गेलं होतं हे सगळं फोल ठरलं. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या फेल ठरल्या. आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, हे सगळं बांधकाम विभागामध्ये तर भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये बोकळलेला आहे की भयानक असा आहे. जर तुम्हाला एखाद्या रस्त्याचं काम करायचं असेल, समजा जर 1 कोटीचा रस्ता असेल तर तो ठेकेदार बिलो भरतात. म्हणजे त्याच्यामध्ये 1 कोटीचं काम आम्ही 80 लाखात करून देतो, कोण म्हणतं 70 लाखात करून देतो, म्हणजे 30% बिलो, 25% बिलो असं जातं. तर एक साधारण उदाहरण जर बघितलं आपण तर 1 कोटीचं जर काम असेल तर 1 कोटीच्या कामांमध्ये जर 20% बिलो गेलं तर राहिले 80 लाख रुपये राहिले. 80 लाखामध्ये जीएसटी असतो 18% जीएसटी असतो. बरं, जीएसटी वरनं शासन देतं, तो जरी सोडला तरी 12% कपात असतो. म्हणजे 80%तले 12 गेले, राहिले बघा 68% राहिले. 68%त अधिकारी काम मॅनेज करून द्यायला 5% घेतात, राहिले 63%. 63%मध्ये अधिकारी बिल काढायला 10-12% घेतात, सगळे खालपासून वरपर्यंत. म्हणजे शाखा अभियंत्यापासून डेप्युटी इंजिनियर ऑफिस मधले कर्मचारी, बिल तयार करून देणारा, कार्यकारी अभियंत्याच्या ऑफिस मधले सगळे बिल चेक करणारा, अमका तमका फालाना, हे धरलं तर 12-13%वरती जातं. म्हणजे साधारण बघा 63%तलं 13% गेलं, राहिले 50%. आता 50%मध्ये ठेकेदार काम किती पैशामध्ये करणार? म्हणजे 50%तलं काम करायला 25%मध्ये काम तयार केलं जातं आणि 20 ते 25% ठेकेदाराला ठेवलं जातं. म्हणजे ही अवस्था आज कामकाजाची झालेली आहे. भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. जे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी जे सांगत असतात की भ्रष्टाचाराची आमच्याकडे 0% पॉलिसी, मात्र काय नाही, सर्वात करप्ट सरकार हे भारतीय जनता पक्षाचं.
म्हणजे सगळ्यात भ्रष्टाचार, पूर्वी सुद्धा भ्रष्टाचार होता मात्र कमी होता आणि तो आता सर्वाधिक वाढलेला आहे. तर मी जे सदर प्रकरण घेऊन आलेलो आहे हे जालना जिल्ह्यातलं आहे. जालना जिल्ह्यातलं बघा, हे आपण बघू शकता. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम हे बघा, मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे. 13 किलोमीटरचा रस्ता अवघ्या महिनाभरातच हाताने उघडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोयंजना ते येणोरा या 6 कोटींच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलाय. आणि विरोधक झोपलेत काय हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे. 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला तुम्ही बघू शकता. ते डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे. इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय. जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय. आज इतका निधी देऊन मी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय. जो काही रस्ता बनवणार आहे तर शासनाच्या मार्फत माझी एक, तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती, ह्याला याचं काय लायसन काय यादी टाकून ह्याला तो त्याचं लायसन्स सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हा रस्ता मुख्य रस्ता आहे. येनोरा, शिरोडा, वडखेल, सोयंजाना. हा रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही. हा मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे. आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात. आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार बघा. मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा. बघा, ही परिस्थिती झालेली आहे सगळीकडे रस्त्याची. तर ह्याच्या बाबत अधिक माहिती बघा अशी आहे. आता हा रस्ता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये जे भ्रष्टाचाराचा जोरदार भ्रष्टाचार आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये, आणि ह्या सगळा पैसा कमवून परदेशामध्ये प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. राम मंदिराला सोडलं नाही, रामाला सोडलेलं नाही. राम मंदिराच्या ह्याच्यात सुद्धा घोटाळा केला. जवळपास 10-12 हजार कोटीचा घोटाळा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. ज्या गायीच्या जीवावरती भाजपचं सरकार सत्तेत आलेलं आहे त्या गायीला सुद्धा सोडलं नाही. गो हत्या करणाऱ्यांना उलट पाठबळ दिलं जातंय असं एकंदरीत आपल्याला सध्याच्या कार्यकाळामध्ये दिसतंय बघा. आता जालना जिल्ह्यातला हा परतूर तालुका आहे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ही रस्ता झालेला आहे. तसंच या जिल्ह्यामध्ये ह्या एकच रस्ता आहे का, तर असे अनेक रस्ते झालेले आहेत आणि प्रत्येक रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून झालेल्या रस्त्यांच्या कामामध्ये तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. इंदेवाडी ते शिरसवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या काम न करताच बिलं उचलली गेलेली आहेत. त्याच्या सुद्धा आपण बातम्या पाहिलेल्या आहेत. तसंच जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर श्रीकांत कानवारिया यांनी जिल्ह्यातल्या 200हून अधिक रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत जालना जिल्ह्यातले बघा. यासाठी 10 स्वतंत्र पथके सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे. मात्र ती पथकं सुद्धा जाते कोण ठेकेदार आहे ती त्या ठेकेदारांना बोलवून घेते आणि त्यांच्याकडनं पैसे घेते. म्हणजे ही पथकाचं सुद्धा काम झालंय. तसंच अनेक बातम्या युट्यूबवर सुद्धा तिथले आलेल्या आहेत. त्या जालना जिल्ह्यातल्या रस्ते घोटाळे कामं न करताच बिलं उचललेली आहेत. जालना रोड या नावाने बघा म्हणजे अनेक तक्रारी यामध्ये झालेल्या आहेत. तसंच आता टीव्ही चॅनलला सुद्धा बघा तलाठी भ्रष्टाचाराचा घोटाळा असेल, तलाट्यांचा म्हणजे जे आपल्याला शेतकऱ्यांना जे पैसे मिळत असतात, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. आता जे शेतीसाठी सरकारचं धान्य शेतीसाठी जे येतात काय औषधं वगैरे हे सुद्धा दुकानामध्ये विक्रीला दिलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचार जो आहे भाजपच्या कार्यकाळामध्ये खालपासून वरपर्यंत हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे बघा. आता राज्य सरकारनं नुकतंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यासाठी 6,429 कोटींची मंजुरी दिली आहे. यातून 3,500 किलोमीटर रस्त्यांची बांधणी करायची आहे. पण यामध्ये भ्रष्टाचाराच्या विशिष्ट तक्रारी ह्या परतूर जिल्ह्यामधून आल्याच्या आपल्याला सापडतात. म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तक्रारी आहेत, सर्वाधिक भ्रष्टाचार हा जालना जिल्ह्यामध्ये झाल्याचा आपल्याला या सगळ्या गोष्टींतून दिसून येतंय बघा. जवळपास 200 कोटीचा घोटाळा जालना जिल्ह्यात झालाय असं एकंदरीत सांगण्यात येतंय. जालना जिल्ह्यामध्ये बघा मोठा घोटाळा झालेला आहे. आता जालना जिल्ह्यात आहे का, तर जालना जिल्ह्यात सकट महाराष्ट्रातल्या सगळ्याच सरकारी डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे निर्माण झालेले आहेत.
आणि ह्या सगळ्या घोटाळ्याला जबाबदार कोण आहे तर भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस हे सगळे जबाबदार आहेत. म्हणजे इथं घोटाळे करायचे आणि आपली लेकरं बाळ परदेशाला शिकायला लावायची आणि त्यांच्या नावावरती तिकडे प्रॉपर्टी घ्यायच्या. आता जालना जिल्हा असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, सगळ्याच विभागांमध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रचंड असा घोटाळा हा आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा 13 किलोमीटरचा रस्ता, हा 6.5 कोटी रुपयाचा रस्ता आणि हाताने जर रस्ता उकरत असेल तर त्या रस्त्याला काय क्वालिटी, म्हणजे त्याच्यावरनं जर गाड्या गेल्या तर त्या गाडी जर गेली वरनं तर त्या गाडीच्या वजनं कसा तो दबून रस्ता लगेचच्या लगेच खराब होऊन जाईल, त्याची ही उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आज देशामध्ये भ्रष्टाचार ही सर्वात मोठी कीड आहे असं तरुणांचं मत आहे, सगळ्यांचंच मत आहे. भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये फोफावला. लोकांना जे सांगितलं गेलं की भ्रष्टाचार नाही, मात्र काही नाही, भ्रष्टाचार हा प्रचंड वाढलेला आपल्याला देशामध्ये दिसतोय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.